बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। मुंबईमध्ये महायुतीचा जन आक्रोश मोर्चा निघाला। महिला विधेयक पडल्यानंतर महायुती आक्रमक झाली। विरोधकांचा निषेध करण्याकरता महायुतीने या मोर्चाचं आयोजन केलं होतं। रामायणामध्ये माँ सीतेचा जेव्हा सन्मानाचा विषय आला तेव्हा वानर सुद्धा रावणाला पराभूत करण्यासाठी आले। रामायण घडलं। महाभारतात जेव्हा माँ द्रौपदीचा विषय आला तेव्हा महाभारत घडलं। आता महिलांच्या सन्मानासाठी 33% आरक्षणाचा विषय आहे, काँग्रेसचा निपात होईल। आज 21 राज्यात भाजप आणि एनडीए सरकार आहे, हे 3 राज्यात, आणि अशा पद्धतीने यांचं जर राजकारण राहिलं तर फार फार वर्षापूर्वी काँग्रेस नावाचा राजकीय पक्ष होता असं म्हणावं लागेल। बरं, जी कारणं समोर आणली जात आहेत ती इकडे तकलादू कारणं आहेत। जसं कारणे दाखवा नोटीस असतं तसं कारणे दाखवा उपक्रम म्हणजे काँग्रेस आणि मित्रपक्षांचा हा विरोध आहे, आणि त्या विरोधातना जे पाप त्यांनी केलंय त्याचा जनक्षोभ आता या ठिकाणी दिसतोय। काँग्रेसने आणि विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक ताकद लावून या महिला आरक्षणाला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे, आणि त्याच्यामुळं काँग्रेसनं पाप केलेलं आहे। महिलांच्या प्रति यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे हे स्पष्ट झालेलं आहे। बहुमताने बिल पास करण्याचा आम्हाला भरपूर विश्वास होता की यावेळेला सगळ्यांनी महिलांच्या सन्मानासाठी एकत्र येतील, परंतु असं नाही झालं आणि विरोधी पक्षांनी याच्या विरुद्ध जे वोटिंग केलेलं आहे त्यामुळे आज हे बिल इथे खारिज होत आहे, आणि खरोखरच खूप हताश करणारी गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं। क्योंकि अपना देवा बाबू अपना चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी जो है वो लेडीज लोग के लिए कितना सब काम किया है अभी तक, तो उनका भी एक दिल में ना लेडीज को अच्छा, लेडीज लोग को भी आगे लेके चले, कंधों से कंधा मिला के चले जेंट्स का, तो लोग भी आगे फ्यूचर में कुछ कर सकते हैं। इसके लिए हम लोग ने आक्रोश मोर्चा निकाला। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आता माझ्यासोबत आहेत। मनोज, भाजपनं हा मोर्चा काढला, एकीकडे हे बिल पास आहे, 2023लाच या बिलाला मंजुरी मिळालेली, आता हे बिल जे होतं परवाचं ते पडलं आहे, आणि या पडल्यानंतर हा खरं तर जनाक्रोश मोर्चा निघालाय। आता यामध्ये काय होऊ शकतं? भाजपचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आज रस्त्यावर उतरून या सगळ्या संदर्भात त्यांनी जनाक्रोश मोर्चा काढला, मात्र याच्यातून काय निष्पन्न होईल असं वाटतं? अगदी बरोबर आहे। हे विधेयक पडल्यानंतर जे एनडीए आहे म्हणजे भाजपा प्रणित आघाडी, त्यांना मात्र हे बिल पडल्यानंतर जास्त प्रमाणात झोंबल्याचं पाहायला मिळते, आणि यावरच आता विरोधकांना उघडं पाडण्यासाठी म्हणून फक्त राज्यातच नाही तर देशभरात अशा प्रकारचे भाजपाच्या वतीने कार्यक्रम घेतले जात आहेत, आणि त्याच अनुषंगाने आज महिलांचा आक्रोश महासंमेलन घेण्यात आलं। तत्पूर्वी मात्र हा मोर्चा काढण्यात आला जो वरळीच्या जांभोरी मैदानातून सुरुवात करण्यात आली होती, आणि वरळीचं NSCI जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये ह्याची सभेत रूपांतर झालं, आणि याला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलेलं आहे। या मोर्चाच्या संदर्भातच 2023मध्ये जेव्हा हे विधेयक पारित झालं होतं त्यावेळेस विरोधकांनी समर्थन केलं होतं असं सांगितलं जात आहे, परंतु देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल, 2023मध्ये जे विधेयक पास झालं होतं त्यावेळेस त्यांच्याकडे 2/3 बहुमत होतं, आणि ते जर विरोध केला असता तरी पण ते पास झालं असतं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। आणि आता पडल्यामुळे आणि परिसीमन करायचं असल्यामुळे, आणि परिसीमन करत असताना जास्त जागा वाढणार आहे, आणि त्यात 33% महिलांना आरक्षण मिळणार आहे। त्यातही पुन्हा उत्तरेचा आणि दक्षिणेचा वाद, तिकडे जास्त सीट्स मिळतील, इकडे कमी सीट्स मिळतील, भविष्यात
काँग्रेसचं किंवा जे UPA आहे त्यांना कमी मिळतील अशा या सगळ्या हिच्यात विरोधकांनी याला विरोध केला आणि हे बिल पाडलं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकावर चांगलंच तोंडसूक घेतल्याचं पाहायला मिळतंय. परंतु आज जेव्हा महिला या कार्यक्रमासाठी आल्या तर आता शांत बसायचं नाही, तर यापुढे अशाच प्रकारचे मोर्चे असतील किंवा विरोधकांना टार्गेट करायचं आहे आणि महिलांप्रती विरोधक कसे जे विरोधक आहेत महिलांप्रती कसे वागतात हे सगळं यातून दाखवायचं आहे. आणि त्यामुळे नक्कीच मनोज, त्यामुळे आता याच्यातून नक्की निष्पन्न काय होईल, निर्णय काय होईल आणि कशा पद्धतीनं पुढे या सगळ्यामधल्या घटना घडतात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा.